बुलढाणा जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याविरोधात अन्न आणि औषध प्रशासनानं धडक कारवाई सुरू केली आहे। बुलढाणा शहरातील एका पान टपरीला सील करण्यासह जळगाव जामोदमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करण्यात आल्यानं अवैध गुटखा विक्रेते आणि तस्करांचे धाबे दण आणले आहेत। बुलढाणा शहरातील प्रशासकीय इमारत आणि अन्न व औषध प्रशासन कार्यालयासमोरील पानटपरीवर अन्न आणि औषध प्रशासनानं धडक कारवाई करत ती सील केली आहे। या पानटपरीवर प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या आदेशानुसार पथकाने ही कारवाई केली। तंबाखूजन्य तसंच इतर प्रतिबंधित पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी संबंधित पानटपरी सील करण्यात आली असून या कारवाईमुळे शहरातील गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। या बुलढाणा शहरामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ असोत किंवा कोटपा अंतर्गतचे तंबाखूजन्य पदार्थ असतात त्यांच्यावरील कारवाई असो, त्याचं पथक आज कारवाई घेत होतं आणि ती कारवाई घेत असताना मला जी माहिती मिळाली ते अन्न सुरक्षा अधिकारी श्री निमनवलकर यांना एका पानटपरी चालकाकडे काही प्रतिबंधित अन्न पदार्थ मिळून आलेले आहेत। त्याचा आता पूर्ण तपशील माझ्याकडे नाहीये, परंतु जशी ती कारवाई पूर्ण होईल मला त्याचा तपशील मिळाल्यावरती मी सांगू शकेल।